करण्यासाठी जात आहेत. आपण थेट पाहूयात. चुकीच्या पद्धतीने काही करणार नाहीत आणि दगाफटका करणारी आमची शेतकऱ्यांची औलाद नाही, हा शब्द आम्ही डिपार्टमेंटला दिला. तरी सुद्धा आम्हाला प्रेशर करण्यात आले की तुम्ही 5 लोकांचं शिष्टमंडळ घ्या आणि दादांना भेटा. तरी आम्ही 5 लोकांवरही तयार झालो. पण आमची एक अट होती की मीडियाला समोर घ्या, जेणेकरून दादासोबत काय चर्चा झाली ही महाराष्ट्राला कळली पाहिजे. ही माझी मागणी होती. पण ती मीडियाला बी नको म्हणतायत. यापूर्वी या महाराष्ट्रामध्ये अनेक चळवळी उभारल्या आणि बंद दाराआड चर्चा झाल्याच्या नंतर ती सगळ्या चळवळी संपलेल्या आहेत, एक लक्षात घ्या. मी असा कार्यकर्ता कुण्या राजकीय नेत्याला भेटायला हपापलेला नाही. माझ्यावर अन्याय झालाय, माझ्या कार्यकर्त्यांना मारले, शेतकऱ्यांच्या पोरावर त्या राष्ट्रवादीच्या गुंडांनी हल्ला केलाय. याचा फक्त मी दादांना उत्तर विचारायला या ठिकाणी आलेलो आहे. दादांनी ते आमच्यासमोर ऐकायला पाहिजे होतं आणि मीडियाला समोर घेऊन आमच्यासोबत चर्चेला तयार व्हायला पाहिजे होतं, मन मोठं करून. कारण तुमचा कृषी मंत्री चुकलाय, तुमचा राष्ट्रवादीचा युवकचा प्रदेशाध्यक्ष चुकला, हे तुम्ही मान्य केलं पाहिजे. त्याची पक्षातून हकालपट्टी करून किंवा त्याचा राजीनामा घेऊन दादा ह्या शेतकऱ्यांच्या पोराला मारलेलं माघारी येणार नाही. शेतकऱ्यांच्या पोरावर हल्ला एकट्या विजय घाडगेवर किंवा छावा संघटनेच्या कार्यकर्त्यावर हल्ला केला म्हणजे काय हे आम्ही निमित्त ठरलोय? तुम्ही महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांच्या पोरावर हल्ला केलाय, महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यावर तुम्ही हल्ला केलेला एक लक्षात घ्या. आता काय ठरलंय? माझं असं ठरलंय, आता मी अजित पवारांना बिना कॅमेऱ्याचं आणि बिना मीडियाचं भेटणार नाही. कारण राजकीय पुढाऱ्यांनी आतापर्यंत सगळ्या चळवळी बंद दरवाजा आड बोलावून घेऊन सगळ्या बंद पाडून टाकल्यात. म्हणून मला ही चळवळ बंद पडू द्यायची नाही. अजित पवारांची भेट झाली हरकत नाही. मी इथून आता थेट लातूरला जातोय. तिथं जाऊन माझी आंदोलनाची पुढील दिशा माझ्या कार्यकर्त्यांना बोलवून घेऊन पुढील आंदोलनाची दिशा ठरवतो. अजिबात जाणार नाही, अजिबात. माझं दादांचं काही बोलणं झालेलं नाही. त्यांच्या लोकांचे निरोप आमच्या लोकांसोबत सुरू आहेत. त्यांना सगळ्या गोष्टी मी सांगितल्या. त्यांना मी सांगितलं होतं मी एकटा येतो. ठीक आहे, माझे 5ही लोक नको आहेत, मी एकटा येतो. फक्त मीडिया समोर राहू द्या, मीडिया समोर राहू द्या. कारण मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्राला कळालं पाहिजे की शेतकऱ्यांच्या पोरावर हल्ला झालाय आणि अजितदादांनी तुम्हाला काय बोललंय, हा माझा विषय होता. 11ला भेटू म्हणून त्यांच्या लोकांनी सांगितलं होतं. पण आम्ही सांगितलं होतं की बाबा आम्हाला ऑन कॅमेरा भेटायचंय, मीडियाच्या समोर भेटायचे. ते भेटत नाहीत. मला त्यांना विदाऊट मीडिया आणि कॅमेरा, आमचा कॅमेरा सुद्धा असला तरी मी म्हणलो होतो आमचा एखादा कॅमेरा असला तरी भेटू, काय अडचण नाही. पण ते त्यालाही तयार नाही त्यांचे लोक. त्याच्यामुळे मी आता अजितदादांना भेटणार नाही. मी भूमिका जाहीर केली की आता मी इथून सरळ मी थेट लातूरला जातोय. लातूरला जाऊन मी माझी पुढील भूमिका माझ्या सगळ्याच शेतकऱ्यांना सोबत घेऊन थेट शेतकऱ्याच्या बांधावून मी भूमिका जाहीर करणार. मला पोलिसांनी कोण सांगितलं लिस्ट काढायला? कुणीतरी पोलीस अधिकारी आहेत, त्यांनी सांगितले की तुमच्या 10 लोकांचं शिष्टमंडळ तयार करा. 5 लोकांचं म्हणलं होतं, आम्ही 10 लोकांचं दिलं होतं. ऑन कॅमेरा ते आमचा कॅमेरा, मीडियाचा नाही. आम्ही आमच्या कॅमेऱ्यात रेकॉर्ड झालेला आम्ही मीडियाला देणार होतो, परंतु त्यालाही तयार नाहीत ते. आता मला माहित नाही, आता महाराष्ट्राला माहित आहे दादा भिणारे नाहीत. पण आज काय झालंय मला काही कळायला मार्ग नाही. मला माहित नाही. छावा अहो पूर्वीची छावा आहे ही. फक्त आमची कार्यपद्धतीत आम्ही चेंज केला होता. परंतु तुम्ही आमच्यावर हल्ला केला, आम्ही तुमच्याकडे एक न्याय मागण्यासाठी या ठिकाणी आलेला असताना तुमचं उत्तर ऐकायचं होतं आम्हाला. तुमची भूमिका काय पक्षप्रमुख म्हणून, तुम्ही त्याच्यावर ते बोलायला तयार नाही. लांबून आलात, ॲम्ब्युलन्स मधून तुम्ही तुमची तब्येत बघून तुम्ही इथं आलात, तरी देखील दादा काही बोलले नाहीत का? म्हणजे अजिबात नाही. मला दादांचा कसलाही स्वतःला निरोप नाही. माझ्यासोबतच्या लोकांना काही सहकाऱ्यांना आहे, त्यांचे PA वगैरे बोलतायत. परंतु त्यांचंही म्हणणं आहे की ऑन कॅमेरा किंवा मीडियाच्या समोर दादा बोलणार नाहीत आणि मी बिगर मीडियाचं काहीच बोलणार नाही. मला न्यायाची अपेक्षा होती, त्या उत्तराची अपेक्षा होती, त्यांच्याकडून उत्तर मिळालं नाही. मी लातूरला जाईन, माझ्या सगळ्या सहकाऱ्यांना बोलावून घेईन, तिथं जाऊन मी भूमिका जाहीर करेन. पुढील आंदोलनाची दिशा ठरणार. जे आंदोलनं होतील ते लोकशाही मार्गाने होतील, कायदा हातात घेणार नाही.
परंतु सरकारला धारेवर बरं, आणलं. एक शेवटचा प्रश्न, तुम्ही आता इथून लातूर की सर्किट हाऊस काय फायनल लातूर अजित पवारांची भेट घेणारच नाही? अजित पवारांची भेट घेणार नाही. ठीक आहे. अजितदादांच्या ह्या जी कोण मधली यंत्रणा आहे त्या लोकांनी चुकीच्या पद्धतीने आम्हाला त्या ठिकाणून माहिती दिलेली आहे. परंतु मीडियाला समोर घेऊन त्यांनी मन मोठं करून आम्हाला बोलायला पाहिजे होतं. छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विजयकुमार घाडगे हे पुण्यात आलेले आहेत आणि अजित पवार यांची भेट घेऊन शिष्टमंडळासोबत आत नाही तर कॅमेरासमोर माध्यमांसोबत चर्चा करणार असल्याचं त्यांनी सांगितलंय. आणि आता सर्किट हाऊस इथे सध्या अजित पवार यांचा ताफा काही वेळापूर्वी दाखल झाला आणि एकूणच पोलिसांचा जो सगळा बंदोबस्त आहे तो आपण या ठिकाणी बघतोय. एरवी इतका पोलीस बंदोबस्त सर्किट हाऊसच्या परिसरात नसतो, मात्र छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विजयकुमार घाडगे हे या ठिकाणी येणार आणि यामुळेच पोलिसांचा जो सगळा मोठा बंदोबस्त आहे तो आपल्याला या सगळ्या परिसरामध्ये दिसतोय. प्रत्येक गाडी जी आहे ती या ठिकाणी तपासूनच आतमध्ये सोडली जाते. काही गाड्यांना तर आतमध्ये प्रवेशही दिला जात नाही. आता उपमुख्यमंत्री अजित पवार हे सर्किट हाऊसमध्ये आल्यानंतर काही वेळात या ठिकाणी विजयकुमार घाडगे हे येणार आहेत. त्यांच्यासोबत त्यांचे कार्यकर्ते देखील असतील. जी सगळी मारहाण त्यांना अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या सूरज चव्हाण यांच्याकडून झाली त्या सगळ्या संबंधानं नेमकी काय कारवाई केली जाणार आहे हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे. ज्या पद्धतीनं मारहाण करण्यात आली त्यानंतर त्यात अटक व्हावी, शिक्षा व्हावी सूरज यांना, पात्र तशा पद्धतीची कुठलीही आतापर्यंत कारवाई न झाल्यामुळे विजयकुमार घाडगे जे आहेत ते इथपर्यंत पुण्यात येऊन दाखल झालेले आहेत आणि ते आता अजित पवार यांना भेटणार आहेत. मात्र या सगळ्या भेटीच्या पार्श्वभूमीवर जर आता आपण बघितलं तर या सगळ्या सर्किट हाऊसच्या परिसरात मोठं पोलीस छावणीचं स्वरूप आपण बघतो. एरवी अशी परिस्थिती या ठिकाणी नसते. आताही आपण ही सगळी या ठिकाणची परिस्थिती बघितली तर पोलिसांचा मोठा जो फौजफाटा आहे तो आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतोय. व्हिडिओ जर्नलिस्ट संपत मोरे समित, ज्ञानेश्वर चौतमल, पुढारी न्यूज, पुणे.